मराठी साहित्याचा पाहुणचार या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. अशाच नवनवीन कथा, गोष्टी आणि कादंबरी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका. नमस्कार श्रोते हो, मी सुप्रिया सादर करत आहे पु ल देशपांडे लिखित असामी असामी कादंबरी भाग 2. हिनं मला पहिलं पत्र लिहिलं ते शंकराच्या वेळी पहिल्या बाळणपणाला पोंबुर्व्याला गेली तेव्हा. त्यात देखील प्रिय पतिराज वगैरे भानगड नव्हती. चक्क कृताज्ञिक शिरसाष्टांग नमस्कार. आणि आयुष्यात पहिल्यांदाच येणाऱ्या त्या पत्रातला पहिलं वाक्य होतं, पत्र लिहिण्यास कारण की येताना दूधवाल्या सांगायचे विसरले, सवाशेर दूध काय करायचं, रोज पावशेर घ्या व त्याप्रमाणे भैयाला सांगा. हाफिसात जाताना स्वयंपाकाच्या खोलीला कडी लावण्यास विसरू नये, शेजारच्यांचा बोका येतो. माझी प्रकृती उत्तम आहे. तात्पर्य, लग्न लागलं तरी तिला माझं नाव ठाऊक नव्हतं आणि पंक्तीत घास घेताना प्रश्न आला नाव घेण्याचा. साळकाया माळकाया भोवती जमलेल्या, तेवढ्यात गुजामावशी, चांगलं मोठ्यानं घे, सगळ्यांना ऐकू जाईल असं बरं का ग अन्नपूर्णे, म्हणाली. आमच्या कुटुंबाचं नाव अन्नपूर्णा आहे हे तेव्हा कळलं. माझ्या छातीत मात्र धडधडत होतं, हिला माझं नाव ठाऊक आहे की नाही देव जाणे. तेवढ्यात आमचा तो काका भर पंक्तीत पुन्हा ओरडला, बेमट्या तू रे शिंच्या कशाला नर्वस होतोस, वर बघ. आमच्या बायकोनं उखाणा घ्यायला सुरुवात केली. उखाणा तरी काय नामी काढला होता, समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता, बेमट्याचं नाव घेते, माझा नंबर पहिला. आयुष्यात या अन्नपूर्णेनं भरवलेला पहिला घास घशातच अडकला. तेवढ्यात काका केकाटला, त्याचे पाळण्यातले नाव बेमट्या नव्हे, धोंडू. पुन्हा घे तो उखाणा, खुळकी काही नवऱ्यास बेमट्या म्हणते. मग पुन्हा एकदा ती हिंदमाता कानोड्यात उभी राहिली. त्या उखाण्याला काय प्रास का यमक काही नाही. समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता, अमक्याचं नाव घेते, माझा नंबर पहिला. कशाचा कशाला पत्ता नव्हता. नाहीतर त्या काळी देखील बायका काय छान उखाणे घ्यायच्या. सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, चंद्रभागा झुरते, गणपतरावांसाठी असले कितीतरी छान उखाणे होते. आमच्या बायकोनं कोनाड्यात हिंदमातेला उभी केली केरसुनीसारखी. तात्पर्य, माझं नाव धोंडू. धोंडूचा धोंडोपंत व्हायला फार वर्ष लागली. नाही म्हणायला अण्णासाहेब कर्व्यांच्यात आणि आमच्यात एवढं एक साम्य, हीच काय ती समाधानाची जागा. आता तुम्हीच सांगा, धोंडो भिकाजी कडमेडकर असलं नाव घेऊन जगात वावरणाऱ्या माणसाच्या आत्मचरित्रात सांगण्यासारखं काय असणार. पण आमच्या काकांच्या कीर्तनाखाली एक ओवी आठवते. काका कडमडाच्या रामाच्या देवळात कीर्तन करीत असे. त्याच्या मागून मला कधी कधी टाळ धरावा लागे, सूर द्यावा लागे. काका एकदम सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय करून आरोळी मारायचा आणि मागं पाहून त्याच्या सुरात ओरडायचा, बेमटा चिंचा सूर दे, मेलास की काय. काका दर कीर्तनात ही ओवी घालायचा की राजहंसाचे चालणे जगी जालिया शहाणे, म्हणून काय कवने चालोची ने, म्हणा पुंडलिका वरद हरी विठ्ठल. जगात राजहंसाचे चालणे मोठे ऐटीचे झाले म्हणून इतरांनी काय चालूच नाही की काय. निजामपूरकर बुवा, कवीश्वर बुवा, राशीनकर बुवा आणि बडोदेकर बुवा असतील मोठे म्हणून दिगंबर कडमडकरांनी कीर्तन करायचेच नाही की काय. त्याच चालीवर मी म्हणणार आहे, अनेक थोरा मोठ्यांची चरित्र असतील मोठी म्हणून आमच्यासारख्या कारकुनानं आपलं चरित्र सांगूच नाही की काय. मोठ्या लोकांशी आणखीन एक बाबतीत साम्य आहे माझं. त्याचप्रमाणे माझ्या बाबतीत अनेकांची अनेक मतं. त्यामुळं मी खरा कसा आहे हे माझं मलाच कळेनासं झालं आहे. खुद्द जन्मदात्याचं माझ्याविषयीचं मत, कोण बेमट्या ना शुंभ आहे, अरे बेमट्या ही हाक आणि साक्षात कोकणी उच्चारात बोलणं हे आमच्या वडिलांनी शेवटपर्यंत सोडलं नाही. बाबांचं मत शुंभ असं तर आई म्हणायची, बेमट्या ना आमचा बायको पुढला नंदीबैल आहे. बेळगावची मावशी मात्र हाडाचा गरीब हो म्हणायची. माय मरो आणि बेळगावची मावशी जगो असं मला वाटायचं. तेवढ्यात आमची आत्या
खाली मुंड्यानं पाताळ धुंड्या म्हणून जाईल. वास्तविक ह्या म्हातारीला पाडगुळीला घालून मी बाबुलनाथच्या 1760 पायऱ्या चढून श्रावणी सोमवारची लोण्याची आरास दाखवली. आता हिला पाडगुळी घेऊन पायऱ्या चढत असताना मी मुंडी वर केली असती तर ही म्हातारी नसती का पाताळ धुंडीत. दुसऱ्या एका चुलत आत्यानं बाकी दिसायला असे ना का वेडाबिद्रा, पण कुणाच्या अध्यात्नामध्यात असं मत जाहीर केलं. आता कुणाच्या अध्यात्नामध्यात हे सरळ सांगता आलं असतं. त्याला आमचं दिसणं काढायची काहीच आवश्यकता नव्हती. पण माझ्या कुंडलीत निर्मळ तारीफ ऐकून घ्यायचा योगच नाही. आमचा ज्येष्ठ पुत्र चिरंजीव शंकर याचं मत, नारूच्या बाबापेक्षा आमचे बाबा शक्तिमान आहेत असं आहे. पण शरयू म्हणजे शंकर शरयू उल्हास, हो, शरयू म्हणजे नंबर 2ची मुलगी. तिनं आपल्या आईला माझ्या देखत सांगितलं होतं, बावट आहेत ग बाबा. मिनीचे बाबा बघ कसे सूट घालतात छान छान. कुठल्याही स्वाभिमानी आईनं पोरीच्या तोंडात ठेवून दिली असती, पण ही तिची समजूत घालीत होती. अगं नाही, घालत नाही तेच बरं, शोभला पाहिजे ना सूट. माझ्याविषयीचं तिचं एकच मत, व्यवहार म्हणून कशाशी खातात ते कळत नाही तुम्हाला. घरातला हा प्रकार. बाहेरील अनेक मतं. खुद्द कडमाड्याचे शाळेचे हेडमास्तर शाळेच्या नव्या इमारतीसाठी वर्गणी मागायला पत्ता शोधित आले. ते देखील काही कारण नसताना आमच्या कुटुंबांसमोर म्हणाले, तू कधी मॅट्रिक पास होऊन संसार थाटशील असं नव्हतं हो वाटलं बेमट्या. आता हे आमच्या कडमाड्याच्या प्राथमिक शाळेचे मास्तर मी मॅट्रिक होऊन संसार थाटेल असं न वाटण्याचा त्यांना काही कारण नव्हतं. काही नाही, पण दिलं आपलं एक मत. तरी देखील मी विनमुख घालून नये म्हणून शाळेच्या इमारती फंडाला 5 रुपये मदत केली. असं वागून देखील माझ्याकडून 250 रुपये उसने घेऊन आज मी तीच त्यातला दमडाही परत न करणारा आमचा गजा पाथरकर म्हणतो, धोंड्या जोशींना दमडीसाठी प्राण टाकेल. शेजारचे गोपाळराव नेने सकाळी परस्पर वर्तमानपत्र पळवतात. नेनीनबाई न चुकता एवढीशी साखर देता का शंकरच्या आई इथंपासून ते बादली कप बशा काय वाटेल ते मागून नेतात. थर्मामीटर नेऊन फोडून आणतात आणि गुपचूप फुटकाच ठेवून जातात. आणि एकदा कधीतरी पेपर वाचून झाल्यावर देतो म्हटल्याबरोबर हा नेने तरा आला आणि धोंडोपंत, शेजाधर्म नावाची एक गोष्ट ऐकून तरी ठाऊक आहे का तुम्हाला असं उलट मलाच विचारून गेला. या माझ्याबद्दलच्या मताविषयींच्या गलबल्यात मीच हरून बसलोय. निरनिराळे लोक ज्याप्रमाणे मी कसा आहे या बाबतीत गोंधळात पडलेले दिसतात, त्याप्रमाणे मीही अनेक बाबतीत गोंधळात पडलो आहे. राजकारणच घ्या ना, आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीतला चपराशी देखील मला ऐकवतो, जोशी शेठ आता अमेरिकेची आणि रशियाची मजा बघा पुढच्या या महिन्यात. आता यापुढं अणुयुद्ध टाळण्यास एकच उपाय, कोणता? तीच तर मजा आहे ना. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद.